नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट ओपनिंग फ्लॅट बघायला मिळालं. एव्हाना सुरुवातीचे काही क्षण निफ्टी जे आहे ते पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये गेलेली, 21 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेलेली, पण मेंटेन राहू शकली नाही. कारण मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की निफ्टीनं जो आहे ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन दिला आहे, त्यामुळे फर्दर डाऊन लेवल्स येण्याचे चान्सेस आहेत आणि त्या पद्धतीनं मार्केटमध्ये आजही एक फॉल बघायला मिळाला आणि दुसरा महत्त्वपूर्ण सपोर्ट जो होता 25,700 त्याच्या खाली बंद दिला आहे. त्यामुळं थोडंसं मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला आणखी विकनेस बघायला मिळेल. तेव्हा 25,500 ते 25,300पर्यंतसुद्धा निफ्टी कदाचित खाली जाऊ शकतो असं मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये. त्यामुळं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे, वेट अँड वॉच करणं गरजेचं आहे. मार्केट फर्दर लो लेवल्स दाखवत आहे आणि मला वाटतं अजूनही मार्केट खाली येईल. कारण ज्या पद्धतीनं मार्केट जे आहे ते जसंच ह्या वीकमध्ये न्यू इयर्सचं ट्रेडिंग सेशन्स फुल फ्लेजनं सुरू झाले. FIची विक्रीचा ओघ वाढला आहे. ग्लोबली टेन्शन्स वाढलेत. रशियानं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर ग्रीनलँडवरही हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि 500% टेरिफ लावण्याचं बिलसुद्धा पास होत आहे रशियन ऑइल जे खरेदी करतील त्या देशांवर. त्यामुळं थोडंसं मार्केटमध्ये दबाव या सगळ्या ग्लोबल न्यूजमुळं आलेला आहे आणि मला वाटते फर्दर डिक्लायनिंग कदाचित आणखी मार्केटमध्ये येऊ शकते आणि जे काही महत्त्वपूर्ण सपोर्ट 25,700 आणि 800 जे महत्त्वपूर्ण सपोर्ट ब्रेक झालेत, त्यामुळे निफ्टीला खाली 25,500 ते 25,300पर्यंत जाण्याचे रस्ते ओपन झालेत असं मला वाटते. थोडेसे मार्ग खुले झाले आहेत की मार्केट आणखी खाली जाऊ शकते. कारण बँक निफ्टीने ज्या पद्धतीनं आज 59,500 ते 700 जो महत्त्वपूर्ण सपोर्ट होता तो ब्रेक केला 59,500चा. त्यामुळे मला वाटते बँक निफ्टीसुद्धा 58,500पर्यंत कदाचित खाली घसरू शकते, आणखी 58,000पर्यंतसुद्धा जाऊ शकते एव्हाना. त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. FIDIच्या ॲक्टिव्हिटीमध्ये FIs विकत आहेत. 2,500 करोडची काल FIsने विक्री केली, 2800 करोडची खरेदी केली DISने. सोमवारसाठी किंवा एंटायर वीकसाठी निफ्टीला 25,850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 25,700 मेजर सपोर्ट ब्रेक झाला, त्यामुळे फर्दर नेक्स्ट सपोर्ट 25,500 आहे. त्यामुळे मला वाटतं सोमवारी जर ग्लोबल क्यूज खराब राहिले तर आपण थोडंसं गॅपडाऊन ओपनिंगनं कदाचित सुरू करू शकतो किंवा जरी फ्लॅट ओपनिंग दिलं तरी मार्केटमध्ये शक्यता आहे की थोडंसं 25,500पर्यंत निफ्टी खाली येण्याची. त्यामुळे सोमवारी 25,700च्या जोपर्यंत आपण खाली मेंटेन आहे 25,700 टच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 25,700च्या वरती गेलं तर एखादी मायनर रिकव्हरी 25,800पर्यंतची येऊ शकते, पण हायर लेवलला FIsकडनं विक्री येण्याची शक्यता आहे. त्यामुळे परत पुन्हा सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे निफ्टीला बिलो 25,700 25,500पर्यंतचे फॉल येण्याची शक्यता आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,200च्या खाली गेला तर 59,000 येईल. 59,000 ब्रेक झाला तर मात्र 58,700पर्यंतचा फॉल बँक निफ्टीमध्ये येऊ शकतो. जर काही रिकव्हरी आली तर 59,500 ते 600 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, जिथे FIच्या विक्रीमुळे परत पुन्हा सेलिंग येऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे सेल ऑन राईज आहे. मार्केट्स हायर लेवलवरून खाली येतील आणि ज्या पद्धतीनं ब्रेकडाऊन आजही दिला आहे, मला वाटते निश्चित मार्केट नेक्स्ट वीकमध्ये 25,500पर्यंतची लेवल्स किंवा 25,300पर्यंतची सुद्धा लेवल्स कदाचित टच करू शकतील. त्या अनुषंगानं तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 569 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 2317 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 15 शेअर्स वाढले, त्या बाजूला 35 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे आणि NSEमध्ये सेक्टर वाईज IT आणि ऑइल अँड गॅस सेक्टरला आज किरकोळ थोडासा पॉझिटिव्हनेस बघायला मिळाला. बाकी बँक्स, FMCG, ऑटो, रिअल्टी, एनर्जी या सेक्टरवर चांगला दबाव बघायला मिळाला. अर्धा ते 1% दबाव आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत 0.5%. डाव फ्युचर्स 80 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. त्यामध्ये US मार्केट मायनस राहिले तर मला वाटतं निश्चित आपण सोमवारी एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. कारण ऑलरेडी आपण टेक्निकली निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये टेक्निकली ब्रेकडाऊन दिला आहे. त्यामुळे मला वाटते फर्दर लोअर लेवल्स निश्चित आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये किंवा सोमवारच्या सेशनमध्ये सुद्धा बघायला मिळतील. तर बघूया मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जसेच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.